हॅलो, हाय, नमस्ते. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चिकन पुलाव. मस्त झटपट होणारी टेस्टी एकदम सुंदर अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. करूया आपल्या चिकन पुलावला सुरुवात. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तिथे तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट्स करून विचारू शकता. इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. 400 ग्रॅम चिकनसाठीचा मी हा चिकन पुलाव दाखवते. इथे साधारण मी 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. म्हणजे मेजरिंग कपचा अर्धा कप तेल घेतलेला आहे मी इथे. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेतलेली आहे. ते सगळं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. साधारण मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत. छोटे होते म्हणून 3 घेतले. मोठे असतील तर 2 घेतले तरीसुद्धा चालतील. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 टेबलस्पून. मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आता हे सगळं मिक्स करून झालं आहे. आता आपण बाकीचे मसालेसुद्धा टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. इथे 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे 1.5 टेबलस्पून, म्हणजे 1 टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून. लाल तिखट घेतलेला आहे 1 टेबलस्पून. आणि हे सगळं परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे पाण्याचा वापर अजिबात अजून केलेला नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी फ्रेश साफ केलेलं आपलं चिकन घ्यायचं आहे 400 ग्रॅम. आणि ते चिकनसुद्धा आपण व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊया. सगळा मसाला ह्याच्यामध्ये लागला पाहिजे चिकनला. आणि चिकन आपण आधी थोडं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण चिकन शिजवायचं नाही आहे. साधारण 20 ते 25 मिनटासाठी आपल्याला अगदी निम्मं चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केलं आहे आणि झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनटासाठी मी हे चिकन आहे ते शिजवून घेते. पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. आपण असंच वाफेवरतीच ते शिजवून घेतो आहे. हे बघा, एक 25 मिनटं साधारण झालेली आहेत आणि वाफेनेच आपल्या चिकनला असं पाणी सुटले आणि छानपैकी ते शिजलेलं आहे निम्मं. आता इथे मी मेजरिंग कपचे 1.5 कप, म्हणजे 1 कप आणि अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हे कांदा वगैरे हे सगळं आपण शिजेपर्यंत मी तिथपर्यंत तांदूळ हा भिजत ठेवला होता. आणि तो तांदूळ आपण आता ह्या चिकनमध्ये टाकलेला आहे आणि तो सगळा आपण चिकनमध्ये मिक्स करून नुसता घेतला आहे. आता इथे 1.5 कप तांदूळ घेतला होता. त्यामुळे आता आपण पाणी वापरणार आहोत. ते पाणी वापरणार आहोत आपण 3 कप. म्हणजे जर तुम्ही 1 कप तांदूळ वापरला तर 2 कप पाणी. म्हणजे जेवढा तांदूळ घ्याल त्याच्या डबल पाणी घ्यायचं. आणि ज्या मेजरिंग, म्हणजे ज्या वाटीने किंवा ज्या मेजरिंग कपने तुम्ही पाणी घेताय, तांदूळ घेताय, त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मेजरिंग कपमध्ये तुम्ही पाणी किंवा त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. जेवढा तांदूळ घ्याल त्याचा डबल घेतलं की तुमचा भात परफेक्ट अगदी मस्तपैकी मोकळा मोकळा छानपैकी होईल. चिकट असा होणार नाही. आता पाणी टाकून झाल्यानंतर आपण सगळं एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया आणि छानपैकी त्याला उकळी येईपर्यंत आपण ते शिजत ठेवूया. आता तुम्ही इथे पाण्यामध्ये टेस्ट करू शकता की मिठाचं प्रमाण बरोबर पडलं आहे की नाही ते. म्हणजे पाहिजे असेल तर आत्ताच तुम्हाला मीठ टाकता येऊ शकतं. आता एकदा सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्या पाणी आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे अर्धा भात शिजलेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकून जसं आपण रेग्युलर भात शिजवतो तसं आपण झाकण ठेवून छानपैकी आपला भात हा शिजवून घ्यायचा आहे. मस्तपैकी एकदम छान आपला भात शिजलेला आहे. आणि चिकन असल्यामुळे थोडंसं असं पाण्याचं हे प्रमाण असतं. हे बघा, आता तुम्ही आता ढवळून बघा, इतका सुंदर मोकळा अगदी प्रत्येक दाणा आपला मोकळा असा आपला मस्तपैकी चिकनचा पुलाव तयार झालेला आहे. गरमागरम खायला तर खूपच टेस्टी असा आपला पुलाव आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रत्येक तांदूळ आपला वेगवेगळा असा मस्तपैकी मोकळा झालेला आहे. त्यामुळे हे नेहमी परफेक्ट घ्या. ज्या वाटीने किंवा ज्या कपने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्याच डबल पाणी घ्यायचं आहे. तुम्ही व्हेज करा, नॉनव्हेज करा, कोणताही पुलाव केला तरी हे रेशो ठेवला तर तुमचा हा पुलाव हा परफेक्ट होणार. आणि अशा पद्धतीने आपला चिकनचा पुलाव हा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीही ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.